चंद्रपूर जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बौद्ध महासभा, भिक्खू संघ आणि बुद्ध आंबेडकर विचारसरणीच्या सामाजिक संघटनांनी बुधवारी दिनांक 17 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले। चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर वन वृत्तात सेवापूर्व आणि अमृत महोत्सव अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेत 19 परिक्षेत्रामध्ये तब्बल 1,12,548 रोपे लावण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राज्य शासनाच्या वतीने सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे। या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कार्य करून राज्यात चंद्रपूर जिल्हा अव्वल स्थानी आणावा असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईक यांनी केले। मोरवा येथे बुधवार दिनांक 17 रोजी अभियानाचे शुभारंभ करताना ते बोलत होते। गोंडपिपरी येथे शेतीचे काम अंतिम टप्प्यात असून पिके भरलेली आहेत। शेतातील पिकांना खत टाकणे, बाद पिकातील कचरा काढणे अशी कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत। अशातच मंगळवारी तारडा कुलठा मार्गावरील कानकाटे यांच्या शेतात सकाळी वाघाचे पगमार्क आढळले। जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही शहरातील मस्केरे गणपती उत्सव रोज सायंकाळी पाऊस येत असल्याने या उत्सवाच्या आनंदावर विरजण पडत आहे। उत्सव पाहण्यासाठी रोज हजारो नागरिकांची गर्दी राहायची ती कुठेतरी ओसरल्यासारखी वाटत आहे। नागबीड नगर परिषद क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या 215 पैकी 180 दिव्यांगांना नगर परिषदेकडून दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले। उर्वरित दिव्यांगांच्या कागदपत्राची तपासणी सुरू आहे। हा निधी 2024-25 या आर्थिक वर्षातील आहे। घुग्गुस येथे वेकोली वसाहत व लोकवस्तीला जोडणारा रेल्वेचा लोखंडी पूल धोकादायक झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तो पायदळ प्रवासासाठी बंद केला। मात्र पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील श्री चंडिका नागरी सहकारी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संताजी सभागृहात उत्साहात पार पडली। या सभेत संस्थेच्या नियमित कर्जफेड करणारे व ठेवेदारी सभासदांचा सत्कार करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गेझेटला कायद्याचा आधार नसल्याने केंद्र शासनाकडे शिफारस करू नये अशी मागणी चंद्रपूरचे गोंडराजे वीरेंद्र शाह आत्रामोर जनसेवा गंडवाना पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक धीरज सेडमाके यांनी सोमवारी दिनांक 15 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली। चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवण्यापेक्षा त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर केल्या पाहिजेत। त्यांना प्रेरणा द्या, तेव्हाच ते स्वतःहून शिकतील। खरा शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांना विचार करण्याची दिशा देतो असे मत गट शिक्षणाधिकारी धनपाल फटिंग यांनी व्यक्त केले। वरोरा तालुक्यात ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व उत्कृष्ट कामगिरीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या पुरस्कार योजनेस मान्यता दिली। त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन करून कार्यक्षमता वाढवण्याकरिता आनंदवन ग्रामपंचायतीचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यास निवड झाली। चंद्रपूर जिल्ह्यात राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठाचे मुख्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांच्या उपस्थितीत 2 दिवस आयोग आपल्या जिल्ह्यात उपक्रम राबवून जिल्ह्यातील माहिती अधिकारी अधिनियमातील 202 अपिलीय प्रकरणाचा निपटारा करण्यात आला। राज्याचे माजी वन सांस्कृतिक मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व आंबेडकरी चळवळीचे नेते बरिष्ठ राजाभाऊ खबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशनाचा मार्ग मोकळा झाला। याबाबत त्यांनी विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर केल्यानंतर लवकरच पुढील कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले। बल्लारपूर तालुक्यात यावर्षी वर्धा व इरई नदीच्या पुराने नदी काठावरील शेतकऱ्यांची त्रस्त अवस्था पाहायला मिळाली। सलग 3दा आलेल्या पुराने पाण्याखाली जाऊन सोयाबीन, कापूस, भात, तूर, भाजीपाला आणि अन्य धान्य पिकांचा मोठा नाश झाला। शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे।